एकाला राग आलाय तर दुसऱ्याने आठवण करून द्यायची की आपण टाइम आउट झोन घ्यायचं. टाइम आउट झोन म्हणजे काय, तर आपल्या घरात एखादी जागा आपण ठरवू शकतो की जिथे आपल्या आवडत्या गोष्टी असतील, म्हणजे मोठ्यांच्या पण आणि मुलाच्या पण, किंवा जिथे मुलांना राग व्यक्त करण्यासाठीच्या काही गोष्टी असतील योग्य पद्धतीने. जसं की आपण कुशन्स ठेवू शकतो, मऊ कुशन्स ठेवले आणि त्याच्यावरती जोरजोरात मुलांनी मारलं म्हणजे त्यांना पण हानी नाही होणार आहे. ओके. आणि त्यांचा राग पण जाणार आहे. 3 ते 5 वयोगटाच्या मुलांना असं आपण सांगितलं तर प्रत्येकालाच ते जमेल असं नाही. पण जेव्हा त्या वयाच्या 3 ते 5 वयोगटाच्या मुलांना क्रेयॉन्सनी चित्र काढणं आणि या गोष्टी माहिती असतात, तर त्यांनी क्रेयॉन्स घेऊन जर गिरगवलं, अगदी कसं वाटतंय तसं गिरगवलं, रागाने ती भावना घेऊन गिरगवलं, तर त्यांचा तो राग शांत व्हायला त्यांना मदत होणार कागदावर. आणि आपल्यालाही त्यांना शिकवावं लागणार आहे की आपण आपल्याला राग आल्यावर असं करून दाखवावं लागणार आहे की बाबा मी असं केलं आता मला बरं वाटतं. ओके. असं म्हणजे नुसतं सांगून नाही होणार आहे. किंवा जम्प्स मारायला लावू शकता मुलांना. ओके. काउंटिंग करून, एक तर रिव्हर्स काउंटिंग पण करायला सांगू शकता आणि तसं जम्प मारा किंवा 1 to 10 काउंटिंग करत जम्प मारा. ओके. त्याच्याने ती ऊर्जा आहे ना, राग ही एक ऊर्जा आहे. ओके. जेव्हा राग येतो तेव्हा तुम्हाला काहीतरी प्रतिक्रिया द्यायचीच असते. हा, विचारांपेक्षा प्रतिक्रियेची घाई जास्ती असते. बरोबर. मग त्यावेळी ती ऊर्जा बाहेर पडण्यासाठी आपण जर योग्य पद्धती दिल्या आणि एकच एक पद्धत मध्ये तर 4-5 ऑप्शन्स असले तर मूळ त्याच्या पद्धतीने घेईल काय घ्यायचे.